आज शिवजयंती किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा पार पडणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार। शिवजयंतीनिमित्त आग्र्याच्या लाल किल्ला परिसरात उत्सव, महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने महोत्सवाचं आयोजन। साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मशाल महोत्सव, किल्ला शेकडो मशालींनी उजळून निघालाय। परभणीमध्ये 1196 विद्यार्थ्यांची शिवरायांना अनोखी मानवंदना, मानवी साखळी करून शिवबा अशी आकर्षक मानवंदना, सारंगस्वामी विद्यालयाचा उपक्रम। नाशकात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी महाराष्ट्राच्या गड किल्ल्यावर असलेले पाणी आणण्यात येणार। शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर आकर्षक सजावट, शिवजन्मस्थळ आणि शिवकुंज वास्तूला फुलांनी सजवलंय। शिवजन्मस्थळाच्या आतील पाळणा देखील सजवण्यात आलाय। शिवजयंतीनिमित्त अमरावतीत मांस विक्री दुकाने बंद, शहरात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या उद्देशाने निर्णय। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर जळगावात मोठी तयारी, छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ लाईट शो आणि महाआरतीचं आयोजन। नाशिक पालघर प्रवास आता सुसाट, सिंहस्थिल घोटी त्र्यंबकेश्वर चौपदरी महामार्गाला केंद्राकडून मंजुरी, प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार, पर्यटन उद्योग आणि स्थानिक व्यवसायांना चालना मिळणार। सिल्लोडचे विद्यमान आमदार अब्दुल सत्तारांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा नफिसा बेगम यांचं दुःखद निधन, सत्तारांचे विविध मान्यवरांकडून सांत्वन। शिरवाळांच्या कार्यालयातील कारवाईचा व्हिडिओ समोर, राजू ढेरेंगे लाच मागताना कॅमेऱ्यामध्ये कैद, 50,000ची मागितली होती लाच, लाचखोर प्रकरणी एसीबीने केली होती कारवाई। ब्लॅक बॉक्स नष्ट होणं अशक्य, रोहित पवारांनंतर जय पवार यांच्याकडून संशय व्यक्त, VSR विमानांवर तात्काळ बंदी घाला, विमान देखभालीची निपक्ष चौकशी करा। ज्येष्ठ नेते विखे पाटलांनी केलेलं वक्तव्य अत्यंत बेजबाबदार, विखे पाटील चौकशीला वेगळं वळण देत तर नाहीत ना, किमान या विषयाला वेगळे फाटे तरी फोडू नयेत, रोहित पवारांची ट्विटद्वारे विखे पाटलांना विनंती। पुण्यातील जगदाळे कुटुंबाने घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट, भाजप खासदार मेधा कुलकर्णींच्या माध्यमातून घेतली भेट। सांगली जिल्हा परिषदेत देखील करेक्ट कार्यक्रम करा, म्हणजे करेक्ट कार्यक्रमांचा आदर्श उभा राहील, रोहित पाटलांचे जयंत पाटलांकडे मागणी। सोलापुरात मंत्री भरत गोगावले यांनी केली केळी पिकांची पाहणी, फलोत्पादन विभागामार्फत केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या योजनांबद्दल घेतला आढावा। हरभऱ्याचे भाव उतरले, शेतमालाला भाव नाही, शेतकऱ्यांना अफूप पेरण्याची परवानगी द्या, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं वक्तव्य। मीरा भाईंदर येथे पहिल्यांदाच महासभेत सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा, अनोळखी महिला कार्यकर्ती सभागृहात घुसली, घटनेमुळे काही मिनिटांसाठी महासभेचं कामकाज तहकूब। मीरा भाईंदरमधील टिपू सुलतान चौकाचं नाव बदलण्यासाठी प्रस्तावाला बहुमताने मंजुरी, भाजपकडून आणलेल्या प्रस्तावाला मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये बहुमताने मंजुरी। दादांचा AI व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांना राष्ट्रवादीचा इशारा, AIचा वापर करून बनवलेले अजितदादांचे व्हिडिओ, राष्ट्रवादीच्या अजितदादांच्या व्हिडिओवर आक्षेप। पुणे महापालिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आमने सामने, राष्ट्रवादीचे बाबूराव चांदेरे आणि काँग्रेसचे अरविंद शिंदे भिडलेत, बाबूराव चांदेरेंनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये, काँग्रेस गटनेते अरविंद शिंदेंचा हल्लाबोल। धुळे विमानतळावर मंत्री छगन भुजबळांच्या विमानात तांत्रिक बिघाड, छगन भुजबळ कारने नाशिककडे रवाना, शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरणासाठी भुजबळ आले होते। मालेगाव महापालिकेची वादळी महासभा, भाजप नगरसेवकांकडून महापौर उपमहापौरांना संविधानाची फोटो फ्रेम भेट, टिपू सुलतान फोटो प्रकरणी महासभेत गोंधळ। मालेगावच्या महापौरांना महापुरुषांच्या प्रतिमा भेट, शिवसेनेकडून नरसिंह शेख यांच्या दालनात प्रतिमा दिली भेट, टिपू सुलतान फोटोच्या वादावरून आता फ्रेम भेट। सातारा शिवजयंतीनिमित्त अघोरी नृत्याचा कार्यक्रम, नगर परिषदेकडून अघोरी नृत्याचा कार्यक्रम आयोजित, अघोरी नृत्याचा कार्यक्रम आता तातडीने रद्द करा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी। लोकांच्या तक्रारी येऊ नयेत असं काम करा, पंचायत समिती सदस्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा सल्ला।
गौरी पालवे आत्महत्या प्रकरण पती अनंत गर्जेच्या जामीन अर्जावर सुनावणी 23 तारखेला सत्र न्यायालय देणार निकाल. पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी अनंत गर्जे कारागृहात. माळेगाव कारखान्याच्या संचालकपदी सुनेत्रा पवार. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रिक्त झालेल्या पदाकरता सुनेत्रा पवारांची संचालक म्हणून बिनविरोध निवड. रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन काय उपयोग होणार? पुरावे असतील तर त्यांनी तपास यंत्रणांना द्यावेत. चंद्रकांत पाटलांचा रोहित पवारांना सल्ला. कामात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. परभणी महापौर सय्यद इक्बाल यांचा इशारा. महापौर सय्यद इक्बाल ऍक्शन मोडवर. सांगली जिल्हा परिषदेच्या भाजपा गटनेते पदाची पार पडली निवड. सत्ता महायुतीची येणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त. आम्ही खूप समाधानी. फेडेक्स मुंबईमध्ये. फेडेक्सने ठरवलं की मुंबईमध्ये गुंतवणूक करायची तेव्हा समजलं मुंबई महाराष्ट्र किती महत्त्वाचं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. मुलुंड मेट्रो अपघातानंतर ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर व्यंग्यात्मक बॅनरबाजी. मनसेकडून निषेध नोंदवत विविध मागण्यांचा बॅनरमध्ये केला उल्लेख. राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची घेतली भेट. स्वीकृत नगरसेवकांसंदर्भात राज ठाकरे शिंदेंमध्ये चर्चा. अजित पवारांच्या अपघाती निधनाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. बाजार समितीच्या धोरणात्मक निर्णयाबाबत विधानभवनातील उपाध्यक्षांच्या दालनात बैठक पार. आडतदारांचे हित लक्षात घेत पणन विभागाने अंमलबजावणी करावी. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंच्या सूचना. कातळ शिल्प संशोधनासाठी फडणवीस सरकारचा निर्णय. कातळ शिल्प संशोधनासाठी वर्ल्ड हेरिटेज डेस्क स्थापन. 14,62,00,000 खर्चाला प्रशासकीय मान्यता. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची माहिती. आमदार रोहित पवारांना Z+ सुरक्षा द्या. त्यांच्या जीविताला धोका असू शकतो. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांची फडणवीसांकडे मागणी. मुलुंड मेट्रो अपघातानंतर नागरिकांमध्ये भीती. बांधकामाबाबत स्थानिक नागरिकांकडून भीती व्यक्त. आमदार कोटेचा यांनी केली मेट्रोच्या ठिकाणांची पाहणी. जरांगेंवर टीका करताना नवनाथ वाघमारेंची जीभ घसरली. जरांगेंकडून मुंडेंसारख्या मोठ्या नेत्याचा एकेरी उल्लेख केला तर आम्ही मन्या म्हणणारच. नवनाथ वाघमारेंचं वक्तव्य. राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक जाहीर. महाराष्ट्रातील 7 जागांसाठी होणार निवडणूक. राज्यसभेसाठी 5 मार्चपर्यंत अर्ज भरण्याची मुदत. 16 मार्चला मतदान आणि मतमोजणी. 2023 मध्ये देशात 3,24,000 महिला मुली बेपत्ता. ठाकरेंच्या शिवसेनेची सोशल मीडियावर पोस्ट. महिला सुरक्षा फक्त मोदीजींच्या भाषणात पण वास्तव वेगळंच. ठाकरेंच्या शिवसेनेकडून टीका. मीरा भाईंदर पालिकेच्या पहिल्या महासभेत गोंधळ. विरोधी पक्षाचे खाली बसून आंदोलन. नगरसेवकांनी सभागृहात नोंदवला निषेध. आसन व्यवस्थेमध्ये जाणीवपूर्वक अपमान केल्याचा आरोप. सोलापुरातील शरद पवारांचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांची शिवसेनेशी जवळीक. भाजप विरुद्ध लढणारे शरद पवारांचे आमदार खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात. राज्यभरात उद्यापासून 10वीच्या परीक्षेला होणार सुरुवात. 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत परीक्षा. राज्यभरातून 16,15,489 विद्यार्थी परीक्षा देणार. अटल सेतूला जोडणाऱ्या शिवडी वरळी उन्नत रस्त्याच्या कामाला वेग. सप्टेंबर 2026 पर्यंत काम पूर्ण करण्याचे MMRDAचे निर्देश. गोरेगाव मुलुंड जोडमार्ग प्रकल्पाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला 50 लाख रुपयांचा दंड. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश. वाहनांवरील दादा मामा बाबा RTOच्या रडारवर. अत्याधुनिक प्रणालीमुळे नियम मोडणारे कारवाईच्या तडाख्यात. रमजान महिन्याला सुरुवात. सोलापूरसह भारतातील विविध भागात चंद्रदर्शन झाल्याची अधिकृत माहिती समोर. परळीत लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांचं आंदोलन. काळ्या फिती लावून विविध मागण्यांसाठी आंदोलन. 23 फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंदचा इशारा. महादेव मुंडे हत्या प्रकरण. संशयितांची नार्को टेस्ट पूर्ण. संशयितांची ब्रेन मॅपिंग चाचणी झाली होती पूर्ण. नार्को टेस्टच्या अहवालाची प्रतीक्षा. अहवाल आल्यानंतर SIT कडून होऊ शकते मोठी कारवाई. बीडमध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणं भोवलं. 2 महिन्यांपूर्वी शौर्य दिनाच्या निमित्ताने माथेफिरूची आक्षेपार्ह पोस्ट. स्थानिकांनी दिला चोप. मागायला लावली माफी. तरुणाला काढायला लावल्या उठाबशा. वाशीमधील सामूहिक कॉपी प्रकरण. 581 विद्यार्थ्यांवर सामूहिक कॉपी केल्याचा ठपका. शिक्षण विभागाची 581 विद्यार्थ्यांवर कारवाई. संतप्त पालकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.
जालन्यातील डाबका तांडा येथे 8 महिन्यांपासून विद्यार्थ्यांची उन्हात शाळा. पावसामुळे वर्गखोली कोसळली. 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांवर उन्हात बसून शिकण्याची वेळ. वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाचं दुर्लक्ष. जळगावमध्ये मुलाच्या डोक्यात अडकले अॅल्युमिनियमचे भांडे. डॉक्टरांनी प्लंबरच्या मदतीनं कटरने भांडे कापले. भांडे कापून मुलाची केली सुखरूप सुटका. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. विवेक भीमनवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवे अध्यक्ष. लोकभवन येथे भीमनवार यांनी घेतली शपथ. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिली शपथ. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित. फलटणमधील आंबेडकर चौक परिसरातील अतिक्रमणावर पालिकेची कारवाई. भाजी विक्रेत्यांची अतिक्रमणे नगरपालिकेने हटवली. नियोजन करून परवानगी दिली जाणार. फलटणचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांची माहिती. कराडच्या हुंडाळेत 43वा माजी सैनिक मेळावा पार. यात सेवानिवृत्त सरन्यायाधीश भूषण गवईंना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार. कराड निवडणूक भत्ता कोणाच्या घशात. 2200 ऐवजी केवळ 800 रुपये भत्ता. भत्ता न स्वीकारण्याचा शिक्षकांचा निर्णय. जाब विचारला असता अधिकाऱ्यांनी पळ काढण्याची शिक्षकांनी दिली माहिती. मुंबई कोस्टल रोडवरील संगीत प्रयोगाला ब्रिज कँडी. रहिवाशांचा विरोध. रहिवाशांच्या संघटनांचं मुख्यमंत्री पालिका आयुक्तांना पत्र. वरिष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याची आणि अपघाताचा धोका वाढण्याची भीती व्यक्त. छत्रपती शिवराय आणि राजमाता जिजाऊंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधातील तपास अपूर्ण का. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचा पोलिसांना नोटीस पाठवत सवाल. छत्रपती संभाजीनगरात आवाज करणाऱ्या बुलेट स्वारांवर आता कारवाई. 4 तासात 141 बुलेट स्वारांवर कारवाई. 1,43,000चा दंड वसूल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.